हॅलो स्टुडंट्स, आज आपण सेक्शन बी मधील क्वेश्चन 9 टू क्वेश्चन 14 हे क्वेश्चन पाहणार आहोत. आणि यामध्ये क्वेश्चन 9 पासून क्वेश्चन 14 पर्यंत जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते प्रत्येकी 2 मार्क्सचे असतील. आणि आपल्याला माहितीच आहे की सेक्शन बी जो आहे तो 16 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला टोटल 12 क्वेश्चन्स मधून 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आणि त्यामध्ये आपण जो नंबर क्वेश्चन पाहणार आहे, क्वेश्चन नंबर 9 हा पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 9 मी रीड करतो. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 9? Show that the function f of x is equal to x cube plus 10x plus 7 and x belongs to R is strictly increasing. इथं तुम्ही स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कसं ओळखायचं हे समजून घेऊया. तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ओळखण्यासाठी आपल्याला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करावं लागेल. जर एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 आला, एक तर एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 येईल, किंवा एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असू शकतो, किंवा एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 0 असेल. आता त्याच्यामध्ये जर एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग म्हणायचं. एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 असेल तर फंक्शन डिक्रीजिंग. फंक्शन एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग असेल. एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर फंक्शन डिक्रीजिंग असेल. ह्याच्यामध्ये पहिले जे दोन आहेत, इथं जे आलेलं आहे की एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 याला आपण म्हणूया स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, आणि एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 असेल तर याला म्हणता येईल स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. हा डिफरन्स समजून घेऊया. कारण ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर फक्त इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग म्हणता येईल, किंवा लेस दॅन इक्वल असेल तर डिक्रीजिंग म्हणता येईल. पण एफ डॅश ऑफ एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल, आणि एफ डॅश ऑफ एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 0 असेल तर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन असेल. सर्वात सुरुवातीला आपण दिलेलं फंक्शन लिहूया. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 10x प्लस 7 and x belongs to R. हे डिफरन्शिएट करूया. ह्याचा डेरिव्हेटिव्ह एकदम सोपा आहे. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 10x. ह्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 3x स्क्वेअर प्लस 10. यानंतर डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे फंक्शन नेमकं ग्रेटर दॅन 0 आहे, लेस दॅन 0 आहे, की ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे, किंवा लेस दॅन इक्वल टू 0 हे आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर 3x स्क्वेअर प्लस 10 हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू जी पुट केली, आपण कुठलीही एक व्हॅल्यू पुट केली तर आन्सर आपल्याला नेहमीच पॉझिटिव्ह मिळणार आहे, ग्रेटर दॅन 0. त्याचं कारण काय? समजा आपण जर फक्त 3x स्क्वेअर घेतलं तर याचं उत्तर एकतर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मिळेल, आणि 0 केव्हा मिळेल? ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस 0 मिळेल. पण 3x स्क्वेअर प्लस 10 हिची जी व्हॅल्यू आहे ती 10 पेक्षाही मोठी असेल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्ही काहीही जरी पुट केली तर ती व्हॅल्यू काय असणार आहे? 10 पेक्षा मोठीच, कारण इथं प्लस 10 आले, लक्षात घ्या. म्हणजे समजा x इक्वल 0 पुट केलं तर सर्वात लहान व्हॅल्यू असेल 10, आणि त्याच्या पुढच्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला 10 डॉट 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 डॉट, याच्या पुढच्या सर्व व्हॅल्यू मिळणार आहेत. म्हणजे हे जे फंक्शन आहे एफ डॅश ऑफ एक्स, हे आपल्याला इथं लिहिता येईल एफ डॅश ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, आणि एफ डॅश ऑफ
एक्सचं स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो गिव्हन फंक्शन f of x is strictly increasing function. Strictly increasing function. Question number 10. I read it. Question number 10. Evaluate integration from 0 to pi by 2 with under root of 1 minus cos 4x dx. या ठिकाणी मी दोन फॉर्म्युले सांगतो तुम्हाला. 1 प्लस cos kx आणि याचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर kx अपॉन 2. वन प्लस कॉस के एक्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2 cos स्क्वेअर kx अपॉन 2 आणि 1 मायनस cos 4 kx चा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2 sin स्क्वेअर kx अपॉन 2. असे दोन फॉर्म्युले आहेत. याच्यावरून तुम्ही कितीही फॉर्म्युले तयार करू शकता. 1 प्लस कॉस 2x सांगता येईल, 1 प्लस कॉस 4x सांगता येईल, 1 मायनस 2 कॉस 2x सांगता येईल, 1 मायनस कॉस x सांगता येईल, 1 प्लस कॉस x सांगता येईल. या ठिकाणी 1 प्लस कॉस kx इज इक्वल टू काय, 2 कॉस स्क्वेअर kx अपॉन 2. म्हणजे k च्या जागी जर आपण 4 पुट केलं तर तुम्हाला फॉर्म्युला मिळेल जो याच्यामध्ये इंटिग्रेशन मध्ये दिलेला आहे. सो आय राईट हिअर I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 under root 1 minus cos 4x dx. आता 1 minus cos 4x ची जी व्हॅल्यू आहे ते आपण फॉर्म्युलेच यूज करून लिहूया. सो 0 to pi upon 2 अंडर रूट 1 minus cos 4x काय, तर 1 minus cos 4x ची व्हॅल्यू आहे 2 sin स्क्वेअर k च्या जागी 4 पुट केलं तर काय, 4 अपॉन 2 म्हणजे 2x ची व्हॅल्यू येईल आणि पुढं dx. यानंतर इंटिग्रेशन ऑफ 0 to pi upon 2 अंडर रूट 2 जसंच तसं लिहूया आणि साइन स्क्वेअर 2x चं स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते येईल साइन 2x. म्हणजेच काय, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi upon 2. याच्यातून कॉन्स्टंट व्हॅल्यू बाहेर घेऊया, कारण इंटिग्रेशनच्या बाहेर आपण कॉन्स्टंट घेऊ शकतो अंडर रूट 2. राहिलं साइन 2x ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. साइन 2x चं इंटिग्रेशन आहे अंडर रूट 2 इंटू व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन 2x इज मायनस कॉस साइन 2x इंटिग्रेशन येईल प्लस कॉस 2x. एक मिनिट, साइन 2x इंटिग्रेशन प्लस कॉस 2x इंटू एक्सचा कोएफिशियंट जो येतो 1 अपॉन 2 आणि इथं आपण लिमिट असल्यामुळे प्लस सी वापरत नाही. सो हिअर आय राईट अप्पर लोअर अँड अप्पर लिमिट 0 to pi upon 2. या ठिकाणी साइन 2x इंटिग्रेशन काय, मायनस कॉस 2x, हे पण ध्यानात ठेवा, मायनस कॉस 2x. साइन 2x इंटिग्रेशन मायनस कॉस 2x. त्याच्यानंतर आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट टाकले 0 to pi by upon 2. सो अंडर रूट 2 मायनस कॉस 2x इंटू 1 upon 2. 1 upon 2 पण आपण बाहेर घेऊया.
राहिलं मायनस कॉस 2x. ह्याचे लोअर आणि अप्पर लिमिट टाकूया 0 आणि π/2. एक्सच्या जागी π/2 पुट करूया आणि नंतर 0 पुट करूया. सो √2 into 1/2 minus cos of 2 into π/2. त्यानंतर मायनस मायनस प्लस होईल, कारण सेकंड टर्म आपण मायनस घेतो आणि त्याच्यानंतर हे मायनस असल्यामुळं या ठिकाणी आपण प्लस लिहितोय. कॉस 2x एक्सच्या जागी 0. सो √2/2 काय येईल, तर 1/√2 असं कॅल्क्युलेशन येईल. मायनस कॉस इथं 2 कॅन्सल, म्हणजे इथे येईल मायनस कॉस पाय प्लस कॉस 0ची व्हॅल्यू आहे 1. कॉस पायची व्हॅल्यू आहे -1, कारण फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा तुम्ही. कॉस n पाय इज इक्वल टू -1/n. आणि जर आपण मायनस कॉस पाय म्हणजेच कॉस पाय पाहिजे आपल्याला, म्हणजे यांची व्हॅल्यू आपल्याला 1 पुट करावं लागेल. सो -1/1 इज -1. तसंच साइन n पाय हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. साइन n पाय इज इक्वल टू 0. म्हणजे साइन पाय 2 पाय 3 पाय 4 पाय इज इक्वल टू सगळंच 0 असेल. कॉस पायची व्हॅल्यू -1 टाकूया. 1/√2 मायनस इन ब्रॅकेट -1 प्लस 1. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन येईल ते येईल -1 मायनस प्लस 1. 1 प्लस 1 इज 2. सो 2/√2. आणि 2/√2 हे कॅल्क्युलेशन येईल √2. म्हणजेच आपलं जे उत्तर आलंय, सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 √1 मायनस कॉस 4x dx इज इक्वल टू √2. हे आपलं कम्प्लीट सोल्युशन. पुढचा इक्वेशन नंबर 11. आणि क्वेश्चन नंबर 11 आपण रीड करूया. फाइंड द एरिया ऑफ द region bounded by the curve y² is equal to 4x. The x-axis and the lines x is equal to 1, x is equal to 4, y is greater than equal to 0. दिलेलं इक्वेशन काय आहे, y² इज इक्वल टू 4x. ह्या ठिकाणी मी जी फिगर काढलेली आहे ती फिगर आपण एक्सप्लेन करतो अगोदर. y² इज इक्वल टू 4x हे जे इक्वेशन हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. y² इज इक्वल टू 4x हे इक्वेशन पॅराबोलाचं, आणि म्हणून मी फिगरमध्ये स्टँडर्ड पॅराबोला ड्रॉ केलेला आहे. सो y² इज इक्वल टू 4x याला मी इथं नाव देतो. त्यानंतर x इज इक्वल टू 1 ही जी लाईन आहे ही x ॲक्सिस मधून जाणार. इथं आहे x ॲक्सिस, त्यानंतर हा y ॲक्सिस. पहिली जी लाईन आहे तिला नाव देऊया x इज इक्वल टू 1. दुसरी लाईन आहे ती x इज इक्वल टू 4. आणि आपल्याला जो एरिया फाइंड करायचा, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व y² इज इक्वल टू 4x. ही कर्व y² इज इक्वल टू 4x ही कर्व, त्याच्यानंतर x ॲक्सिस, त्याच्यानंतर x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 4 याच्या दरम्यानचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. म्हणजे हा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. जो डार्क केलेला आहे तो आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. हा एरिया फाइंड करण्यासाठी ज्याला आपण रिक्वायर्ड एरिया म्हणूया,
रिक्वायर्ड एरिया फाइंड करण्यासाठी अगोदर कर्वचं इक्वेशन मी या ठिकाणी लिहितो y² इज इक्वल टू 4x, म्हणजेच y इज इक्वल टू काय मिळेल, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊया 2√x. आता या ठिकाणी y का फाइंड केला, जर तुम्हाला x चे लिमिट वापरायचे असतील तर तुम्हाला y फाइंड करावं लागेल आणि x चे लिमिट वापरता येतील. जर तुम्ही x फाइंड केला तर तुम्हाला y ची लिमिट फाइंड करता वापरावं लागतील. इथं दिलेले लिमिट x चे आहेत म्हणून इथं मी रिक्वायर्ड एरिया लिहितो. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम लाईन दिलेली x इज इक्वल टू 1 पासून तर x इज इक्वल टू 4 पर्यंत आणि y इज इक्वल टू इथं y विथ रिस्पेक्ट टू, जर x ची लिमिट असेल तर विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट इंटिग्रेट करायचं आणि जर y ची लिमिट असतील तर विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेट करायचं. त्यापुढे फक्त आपल्याला हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, रिक्वायर्ड एरिया मिळेल. y ची व्हॅल्यू पुट करूया. इंटिग्रेशन x इज इक्वल टू 1 टू x इज इक्वल टू 4, y ची व्हॅल्यू 2√x dx. So integration of x is equal to 1 to x is equal to 4, याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू 2 आहे, ती इंटिग्रेशनच्या बाहेर घेतली 2, x is equal to 1 to x is equal to 4 √x dx. √x चं जे इंटिग्रेशन आहे ते तुम्हाला डायरेक्टली माहित पाहिजे, ते मी लिहितो. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ √x, 2 जसंच तसा इंटू 2/3 and integration of √x is 2/3 x raised to 3/2. हे जी व्हॅल्यू आहे ती इंटिग्रेशन ऑफ √x ची आहे. त्याचे लोअर आणि अप्पर लिमिट टाकून देऊया. x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 4. त्याच्या पुढे सॉल्व्ह करायचं फक्त आणि म्हणजेच आपल्याला रिक्वायर्ड एरिया पण मिळून जाईल. सो 2 इंटू 2/3 ह्याच्या बाहेर घेतलं तरी चालेल, 2/3 x च्या जागी 4 पुट करूया, 4 चा पॉवर 3/2 मायनस x च्या जागी 1 पुट करायचं, एकदा 4 पुट करायचं, एकदा 1 पुट करायचं. सो 1 रेज टू 3/2 येईल, which is equal to 2 into 2 काय 4/3 इंटू इथं 4 चा 3/2 पॉवर समजून घेऊया. 4 चा 3/2 पॉवर म्हणजे 4 चा 1/2 पॉवर आणि त्याचा क्यूब करावं लागेल. सो 4 चा 1/2 पॉवर येईल, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे त्याचं 2 आणि त्याचा क्यूब म्हणजेच 8 उत्तर येईल. म्हणजेच आपल्याला इथं 8 लिहायचं आहे. मायनस 1 चा कितीही पॉवर घेतला तरी उत्तर 1च येतं. सो 8 minus 1 is 7. So our answer is 4/3 into 7. So 7 into 4, 28/3. This is our complete answer. आणि ह्या ठिकाणी युनिट लिहायला विसरू नका. 28/3 is with unit, square units. So required area is 28/3 square units. Now next question. Question number 12. Solve the differential equation. And what is the differential equation is here? Cos x cos y dy minus sin x sin y dy dx is equal to 0. सर्वात प्रथम दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे सेपरेट करता आलं पाहिजे. जर सेपरेट होत नसेल तर मग त्याच्यानंतर पुढची स्टेप वेगळी असेल, पण या ठिकाणी आपल्याला सेपरेट करता येते की नाही ते चेक करूया. सर्वप्रथम आपण फर्स्ट टर्म पाहूया. फर्स्ट टर्म जर पाहिली आपण तर इथं cos x cos y आणि dy हा व्हेरिएबल म्हणजे y व्हेरिएबल आहे, म्हणजे इथं cos x ची गरज नाहीये. मग cos x या ठिकाणी नसेल तरी चालेल. तसंच दुसऱ्या टर्म मध्ये जर पाहिलं तर sin x sin y dx अशी टर्म आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला जर आपण चेक केलं तर sin x आणि sin y इथं dx आल्यामुळे इथं आपल्याला sin y ची गरज नाही. मग आपण काय करूया, एक
पूर्ण इक्वेशनला ज्याची गरज नाही त्याने डिव्हाइड करूया. पहिल्या टर्मला जर पाहिलं तर आपल्याला cos x ची गरज नाही म्हणून आपण त्याला cos x ने डिव्हाइड करू. म्हणजे सगळ्या इक्वेशनला cos x ने डिव्हाइड करायचं. दुसऱ्या टर्ममध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी sin y ची गरज नाही म्हणून त्याला सगळ्या इक्वेशनला आपण sin y ने डिव्हाइड करू. आता दिलेलं इक्वेशन मी एकदा लिहितो. cos x cos y dy minus sin x sin y dx इज इक्वल टू 0. ज्या टर्म्स मी सांगितल्या त्याने आपल्याला सगळ्या इक्वेशनला डिव्हाइड करायचं. मग इथं cos x आणि sin y ने आपण डिव्हाइड करूया. याला cos x आणि sin y ने डिव्हाइड करायचं आणि दुसऱ्या टर्मला सुद्धा cos x आणि sin y ने डिव्हाइड करायचं. हे जे मायनस आहे ना हे मध्यभागी टाकूया. cos x आणि sin y. आता पहा cos x आणि cos x डायरेक्टली कॅन्सल होईल. या ठिकाणी sin y आणि sin y कॅन्सल होईल. जे इक्वेशन मिळेल ते ह्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. cos y अपॉन sin y म्हणजेच cot y dy मायनस sin x अपॉन cos x tan x dx which is equal to 0. आता आपण जर पहिली टर्म पाहिली तर याच्यामध्ये सगळ्या टर्म मध्ये y व्हेरिएबल आलाय. त्याच्यानंतर दुसरी टर्म जर पाहिली तर याच्यामध्ये x व्हेरिएबल आलाय. x व्हेरिएबल सोडून दुसरा व्हेरिएबल आला नाही आणि पहिल्या टर्म मध्ये y व्हेरिएबल सोडून दुसरा व्हेरिएबल आलेला नाही. आता हे आपण इंटिग्रेट करू शकतो. therefore I integrate this function. Integrating equation with respect to जे काय असेल ते म्हणजे विथ रिस्पेक्ट टू इकडे y येईल आणि विथ रिस्पेक्ट टू x येईल. सो इंटिग्रेशन ऑफ cot y dy minus integration of tan x dx is equal to 0चं इंटिग्रेशन आपण कॉन्स्टंट घेऊया c1. therefore what is the integration of cot y? Cot y चं इंटिग्रेशन is log of mod of sin x. mod नाही वापरलं तरी चालेल, ब्रॅकेट वापरलं तरी पण चालेल. मायनस tan x इंटिग्रेशन is log of mod of sec x which is equal to c1. आता या ठिकाणी आपण काय करूया, इथं पहिली टर्म जर पाहिली तर ती लॉग मध्ये, दुसरी टर्म पण लॉग मध्ये, मग कॉन्स्टंट टर्म पण सुद्धा लॉग मध्येच लिहूया, लॉग c. त्यानंतर पुढं लॉगच्या रूल प्रमाणे लॉगचा डिव्हिजन रूल जर पाहिला तर लॉग ऑफ याचं काय डिव्हिजन येईल sin x अपॉन sec x with magnitude is equal to log c. आणि दोन्ही साइडचं जर कंपॅरिझन केलं तर डायरेक्टली c ची व्हॅल्यू सांगता येईल sin x अपॉन sec x is equal to c. And therefore I write here sin x into 1 upon sec x ची व्हॅल्यू आहे cos x. sin x या ठिकाणी sin x नाही cot sin y लक्षात घ्या, या ठिकाणी sin y लक्षात घ्या. सो sin y upon sin y into cos x is equal to c. म्हणजे आपलं जे लास्टली जनरल सोल्युशन मिळणार आहे ते मिळेल sin y into cos x is equal to c is required general solution. Now next question. Question number 13. Find the mean of number randomly selected from 1 to 50. मीन म्हणजेच तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू
ई ऑफ एक्स असे म्हणूया. त्याचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय पी आय. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी पण माहित पाहिजे प्रत्येक व्हॅल्यूची आणि इथे एक्स आय ची व्हॅल्यू पण माहित पाहिजे. आता दिलेली जे व्हॅल्यूज आहेत 1 पासून 15 पर्यंत, म्हणजे ह्याला सॅम्पल स्पेस म्हणूया. सॅम्पल स्पेस काय येईल की 1 2 3 अप टू असे 15 नंबर आहेत. त्याच्यातला एक कोणताही रॅन्डमली सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे 1 नंबर जर सिलेक्ट करायचा असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी पी आय म्हणजे P1 प्रोबॅबिलिटी 1/15. तसंच P2 प्रोबॅबिलिटी दुसरी P2 म्हणजे 2 नंबर सिलेक्ट करण्यासाठी प्रोबॅबिलिटी 1/15. कारण या ठिकाणी एन ऑफ एस ची व्हॅल्यू जर चेक केली तर काय 15 आहे. आणि असं करत करत P15 इज इक्वल टू ऑल्सो 1/15. म्हणजे प्रत्येक नंबर सिलेक्ट केल्यानंतर जी प्रोबॅबिलिटी आहे प्रत्येक नंबर येण्याची ती 1/15 आहे. तर आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला यूज करूया. ई ऑफ एक्स इज इक्वल टू, या ठिकाणी x1 x2 हे जे नंबर आहेत ते घेऊया. x1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 2, x3 इज इक्वल टू 4. असं करत करत x15 पर्यंत नंबर येतील 15. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय ई ऑफ एक्स इज इक्वल टू, हे एक्स आय आणि पी आय असं मल्टिप्लिकेशन सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण करूया. 1 इंटू 1/15 प्लस 2 इंटू 1/15 प्लस 3 इंटू 1/15 प्लस 4 इंटू 1/15 प्लस डॉट 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 आणि लास्ट टर्म येईल 15 इंटू 1/15. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. पण हे कॅल्क्युलेशन करताना जर आपण पाहिलं तर प्रत्येक टर्म मध्ये कॉमन व्हॅल्यू 1/15 ची आपण बाहेर घेऊया. 1/15 इन ब्रॅकेट 1 प्लस 2 प्लस 3 प्लस डॉट 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 लास्ट टर्म येईल 15. 1 ते 15 अंकांची बेरीज. 1 ते 15 अंकांची बेरीज अगोदर तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. 1 पासून n पर्यंत ऍडिशन येते n इंटू n प्लस 1/2 हा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यापासून तुम्ही 1 to 15 पर्यंतची ऍडिशन सांगू शकता डायरेक्टली. सो 1/15 n म्हणजे इथे येईल 15 इंटू 15 प्लस 1 इज 16/2. 15 and 15 get cancelled. 16/2 is 8. So expected value of x is equal to काय येते 8. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं. नाउ लास्ट क्वेश्चन नंबर 14 सेक्शन बी मधला लास्ट क्वेश्चन आहे. Question number 14. Find the area of the region bounded by the curve y is equal to x square and the line y is equal to 4. y is equal to x square म्हणजेच अशा पद्धतीने कर्व मी ड्रॉ केलेली आहे. y is equal to x square. आणि ही जी कर्व आहे ही कशाचं इक्वेशन आहे पॅराबोला. ज्याचा फॉर्मॅट किंवा याचं नेचर कसं आहे तर हे कसं आहे याचा ऍक्सिस जो आहे तो y ऍक्सिस आहे आणि x ऍक्सिसला फक्त टच होतं. त्याच्यानंतर y इज इक्वल टू 4 लाईन जी आहे ती y ऍक्सिस मधून जाणार आहे. इथं मी ड्रॉ केली y इज इक्वल टू 4 लाईन. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 4. यांच्यामधला एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे मी जो डार्क करतोय तो एरिया आपण फाइंड करणार आहोत. हा टोटल एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा एरिया फाइंड करण्यासाठी लिमिट x म्हणजेच काय y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 4. जो एरिया फाइंड करायचा आहे तो नेमका कोणत्या दोन लाईनच्या दरम्यान आहे ते आपले लिमिट्स असतील. म्हणजे आपले लिमिट्स असतील y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 4. जर y इज इक्वल टू लिमिट वापरत असेल आपण y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 4 असे लिमिट वापरत असेल तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. आणि या ठिकाणी दिलेले इक्वेशन आहे y इज इक्वल टू
एक्स स्क्वेअर. ते मी इक्वेशन लिहितो. गिव्हन इक्वेशन ऑफ कर्व इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आणि याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळेल x इज इक्वल टू अंडर रूट y. So I write here required area. So required area is equal to कोणत्या दोन लाईनच्या दरम्यान हा एरिया आलेला आहे जर पाहिलं आपण तर तो आहे y इज इक्वल टू 0 पासून 4 पर्यंत. पण जर आपण y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ही इक्वेशन इंटिग्रेट केलं किंवा x इज इक्वल टू अंडर रूट y याच्यामध्ये कन्वर्जन करून आपण इंटिग्रेट केलं तर तुम्हाला जो एरिया मिळणार आहे तो मी जो डार्क करतो तो हा एरिया मिळेल. आडव्या लाईनने जो आडवी लाईन टाकतोय आणि हा एरिया आणि जो आपल्याला टोटल रिक्वायर्ड एरिया आहे डार्क केलेला तो एरिया मिळवण्यासाठी जर आपण कंपॅरिझन केलं तर दोन्ही एरिया सेमच आहे. सो रिक्वायर्ड एरिया आपण जो लिहिणार आहोत तो 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम जे लिमिट आहेत 0 पासून 4 म्हणजे ह्या दोन लाईनच्या दरम्यान एरिया आहे y इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 4 पर्यंत. आणि कोणती कर्व आणि कोणत्या ऍक्सिसच्या दरम्यान जो एरिया आहे तर अंडर रूट y x इज इक्वल टू अंडर रूट y ही कर्व आहे विथ रिस्पेक्ट टू y. हा तुमचा रिक्वायर्ड एरिया आहे. हे आपण सॉल्व्ह करूया फक्त. सो इज इक्वल टू 2 इंटू अंडर रूट y चं इंटिग्रेशन येईल 2/3 y रेश टू 3/2 हे त्याचं इंटिग्रेशन. त्याचे लोअर आणि अप्पर लिमिट टाकूया 0 4. ह्याचं कॅल्क्युलेशन येईल 4/3 इंटू y रेश टू 3/2 ची व्हॅल्यू म्हणजे y च्या जागी 4 टाकलं 4 चा पॉवर 3/2 मायनस 0. परत y चा 3/2 पॉवर जर फाइंड केला तर तो येईल 8. सो 4/3 इंटू 8 मायनस 0 इज 8 म्हणजे 8 चोक 32. सो 32/3 इज द रिक्वायर्ड एरिया. हा टोटल एरिया आहे लक्षात घ्यायचं. विथ युनिट्स स्क्वेअर युनिट्स. या ठिकाणी सेक्शन बी कंप्लीट झालेला आहे.